महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर तब्बल 10 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला। तब्बल 33 वर्षांनी नागपुरामध्ये शपथविधी सोहळा पार पडला आणि यावेळी तिन्ही पक्षांमध्ये मंत्र्यांच्या नावाबद्दल मोठा सस्पेन्स ठेवण्यात आलेला होता। भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली। 39 आमदारांना राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 25 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर आधीच्या मंत्रिमंडळातील 11 जणांना डच्चू देण्यात आलाय। भाजपचे मंगल प्रभात लोढा यांनी संस्कृतमधून शपथ घेतली, तर जयकुमार रावल यांनी महापुरुषांना वंदन करून अहिराणी भाषेमध्ये आपली शपथ घेतली। भाजप गृह, महसूल आणि अर्थ ही तिन्ही खाती स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती मिळते। तर भाजपच्या या भूमिकेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्यानंच खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचं कळतंय। ऊर्जा, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास या महत्त्वाच्या खात्यांवरूनही महायुतीमध्ये वाद असल्याची माहिती मिळते। दरम्यान निकालानंतरच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आणि नवीन मंत्रिमंडळाचा थोडक्यात आढावा घेऊया। तर एकंदरीतच मंत्रिमंडळानंतर आता आपण पाहणार आहोत की भाजपकडून कुणाची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे त्यावर। तर एकंदरीतच मंत्रिमंडळ विस्ताराचा घटनाक्रम आपण सुरुवातीला समजावून घेऊया। त्यामध्ये एक पाहायला मिळेल 26 नोव्हेंबर रोजी विधानसभेचा कालावधी संपल्यानं एकनाथ शिंदेंचा राज्यपालांकडे प्रस्ताव। राज्यपालांकडून शिंदेंना हंगामी मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्याचे निर्देश दिले गेले। त्यानंतर राज्यपालांच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंकडून 5 डिसेंबरच्या शपथविधीची घोषणा 29 नोव्हेंबर रोजी करण्यात आली। त्यानंतर 4 डिसेंबरला महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला गेला। 5 डिसेंबरला फडणवीस, शिंदे, अजित पवारांचा शपथविधी पार पडला। तर 14 डिसेंबरला एकनाथ शिंदे फडणवीसांच्या भेटीला गेले। नंतर 15 डिसेंबर महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला। तर मंत्रिमंडळाचा एकंदरीत विस्तार करण्यात आलेला, त्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरण्यात आलाय त्यावर आपण नजर टाकतोय। कॅबिनेटमध्ये एकूण 33 मंत्रिपद, राज्यमंत्रीपदासाठी 6 नावं, यामध्ये नवे चेहरे होते 25, महिलांचा समावेश होता त्या देखील 4 महिलांचा। ज्यांना डच्चू देण्यात आलेला आहे त्यांची आकडेवारी आहे 11। मंत्रिमंडळ विस्ताराचा हा फॉर्म्युला पाहिल्यानंतर आता भाजप मंत्र्यांची यादी आपण पाहणार आहोत। कॅबिनेट मंत्रीपद कुणाकुणाला दिलं गेलेलं आहे त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे। कॅबिनेट मंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार आणि जयकुमार रावल। तर भाजपच्या मंत्र्यांची यादी आपण पाहतोय। कॅबिनेट मंत्रीपदी नितेश राणे, त्यापाठोपाठ कॅबिनेट मंत्रीपदी शिवेंद्र सिंग भोसले, राज्यमंत्री पंकज भोईर, कॅबिनेट मंत्री गणेश नाईक। त्यानंतर कॅबिनेट मंत्रीपदी अतुल सावे, संजय सावकारे, आकाश फुंडकर आणि अशोक उईके। कॅबिनेट मंत्रीपदी जयकुमार गोरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ। तर भाजपनंतर आता आपण पाहणार आहोत शिवसेनेकडून कुणाकुणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडलेली आहे। भाजप पाठोपाठ आता यादी आहे शिवसेनेची। तर कॅबिनेट मंत्रीपदी उदय सामंत, प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई आणि भरत गोगावले। कॅबिनेट मंत्रीपदी दादा भुसे, गुलाबराव पाटील, प्रकाश आबिटकर आणि संजय राठोड। तर कॅबिनेट मंत्रीपदी संजय शिरसाट, राज्यमंत्री योगेश कदम आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल। तर भाजप आणि शिवसेनेनंतर आता यादी आपण पाहणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसची। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिपदाच्या यादीकडे आता एक नजर। तर राष्ट्रवादीच्या या यादीमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी असतील धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे आणि माणिकराव कोकाटे। हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद जाधव। कॅबिनेट मंत्रीपदी बाबासाहेब पाटील आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक। शिवसेनेच्या मंत्र्यांना आता 2.5 वर्षेच मिळणार आहेत। 2.5 वर्षांनंतर एकनाथ शिंदेंनी सांगितल्यास मंत्रिपद सोडावं लागू शकतं। तर या संदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र देखील लिहून घेण्यात आलेलं आहे। दरम्यान
पक्षाचा एक निर्णय घेतलाय, 2.5 वर्षाचं मंत्रीपद. जो काम करेल तो पुढे जाईल आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे. मुख्यमंत्री योगेश कदम आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल. तर भाजप आणि शिवसेनेनंतर आता यादी आपण पाहणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिपदाच्या यादीकडे आता एक नजर. तर राष्ट्रवादीच्या या यादीमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी असतील धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे आणि माणिकराव कोकाटे. हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद जाधव. कॅबिनेट मंत्रिपदी बाबासाहेब पाटील आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक. शिवसेनेच्या मंत्र्यांना आता 2.5 वर्षेच मिळणार आहेत. 2.5 वर्षांनंतर एकनाथ शिंदेंनी सांगितल्यास मंत्रिपद सोडावं लागू शकतं. तर या संदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र देखील लिहून घेण्यात आलेलं आहे. दरम्यान पक्षाचा एक निर्णय घेतलाय, 2.5 वर्षाचं मंत्रिपद. जो काम करेल तो पुढे जाईल आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे. त्यामुळे मला वाटतं अनेक लोकांना संधी देऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने माझी भूमिका स्पष्ट आहे की जे पद, जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे आणि जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल. दरम्यान 2.5 वर्षाच्या या फॉर्म्युल्यावरती शिवसेनेकडून शंभूराज देसाई आणि संजय शिरसाट यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे. पाहूया. 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्याच्या बाबतीत शिवसेनेच्या सर्व ज्या आमदारांना आज शपथविधीसाठी निमंत्रित केलेलं होतं, आम्ही स्वतःहून माननीय शिंदे साहेबांना सांगितलं की आपल्याला जर अशा पद्धतीनं, कारण आमच्या अनेक सहकार्यांना साहेबांना इच्छा असून सुद्धा यावेळी त्यांना संधी देता आली नाही, तर त्यांना संधी देण्यासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला करण्याचा पूर्ण अधिकार आज ज्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी शपथ घेतलेले त्यांनी लेखी स्वरूपामध्ये माननीय पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे लिहून दिलेला आहे. कुठेतरी यामधून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होईल असं वाटतं? नाराजी एकतर नाहीये, परंतु असं सगळ्यांनाच वाटत असतं आपल्याला पहिल्यांदा संधी मिळावी. हा कालावधी 2.5 वर्षाचा नाही. जर त्यांनी काम केलं नाही तर 6 महिन्यात सुद्धा त्याला डिस्यू मिळू शकतो. काम करा, काम ही तुमची ओळख असली पाहिजे. हे शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवणूक दिलेली आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही काम करणार. तर दुसरीकडे मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तिघांनीही आम्ही आज आमच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळ्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्या मंत्र्यांच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट आम्ही करू. तर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळावरती नजर टाकल्यानंतर असं लक्षात येतं की या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र काही दिग्गजांचा मंत्रिमंडळ विस्तारातून पत्ता कट झालाय. छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवारांसह एकूण 11 जणांना नव्या मंत्रिमंडळामधून डच्चू मिळालाय. ते 11 जण कोण आहेत त्यावर एक नजर टाकूयात. तर त्यामध्ये कुणाकुणाचा समावेश आहे ज्यांचा पत्ता कट झालेला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, शिवसेनेचे दीपक केसरकर, भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि भाजपचे विजयकुमार गावित. पाठोपाठ भाजपचे रवींद्र चव्हाण, भाजपचे सुरेश खाडे, शिवसेनेचे तानाजी सावंत, शिवसेनेचे अब्दुल सत्तार. तर राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे अनिल पाटील आणि राष्ट्रवादीचे संजय बनसोडे. इतक्या मोठमोठ्या दिग्गज नेत्यांना डच्चू मिळाल्यानं राजकीय तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झालेली आहे. दरम्यान मराठा ओबीसी वादादरम्यान मराठा समाजाचा त्यांच्या विरोधात रोष होता आणि त्यामुळे तर त्यांचा पत्ता कट करण्यात आला नाही ना, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. तर सुधीर मुनगंटीवारांना या आधीच पक्षाकडून खूप काही देण्यात आलंय. तसंच त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदही भूषवलंय.
त्यामुळे त्यांना आत्ता मंत्रिमंडळात संधी देण्यात आलेली नसावी असं मत अनेकांनी व्यक्त केलेलं आहे. तर रवींद्र चव्हाणांचाही पत्ता कट झालाय. बावनकुळेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं भाजपच्या नियमानुसार त्यांना कोणतं तरी एक पद सोडावं लागू शकतं. असं झाल्यास रवींद्र चव्हाण भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी दिसणार का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबतच दीपक केसरकर, तानाजी सावंत, अनिल पाटील, धर्माराव बाबा आत्राम, संजय बनसोडे, अब्दुल सत्तार यांना देखील मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाहीये. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद अक्षरशः शिगेला पोहोचलेला होता. याच तर वादामुळे आगामी काळात त्याचे पडसाद नको म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला जात असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र 39 मंत्र्यांमध्ये 16 मंत्री हे मराठा समाजाचे असून 17 ओबीसी आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. तर ते आमदार कोणते आहेत त्यावर देखील एक नजर टाकूया. तर यामध्ये मराठा समाजाचे मंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, नितेश राणे, दादा भुसे, शिवेंद्रराजे भोसले. त्यानंतर शंभूराज देसाई, योगेश कदम, भरत गोगावले, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे, मेघना बोर्डीकर, प्रकाश आबिटकर. तर हे होते मराठा समाजाचे मंत्री. त्या पाठोपाठ ओबीसी समाजाचे मंत्री. यामध्ये गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, प्रताप सरनाईक, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गुलाबराव पाटील, अदिती तटकरे आणि अतुल सावे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.